दर्यापूर तालुक्यातील वडनेर गंगाई येथे नागरिकांना मिळतो पिण्याचे गढूळ पाणी। नागरिकांचे आरोग्य धोक्यात, जीवन। अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यामध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीने मागील गेल्या कित्येक वर्षापासून पाण्याचा प्रश्न हा सुटता सुटेना झालेला आहे। दर्यापूर तालुक्यात कित्येक गावांमध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीने नागरिकांना वेळेवर पिण्याचे पाणी पुरवठा केला जात नाही। त्यामुळे पाण्यापासून नागरिकांचे जीवन हे संकटात सापडलेले आहे। जल ही जीवन हे घोषवाक्य असून ते मात्र घोषवाक्य राहिली की काय असा प्रश्न आता सामान्य नागरिकांनी उपस्थित केलेला आहे। महाराष्ट्र जीवन प्राधिकरण दर्यापूर वतीने पाणी बिल वेळेवर न भरल्यास नागरिकांना फौजदारीचे गुन्हे दाखल करण्यात येईल अशा धमक्या दिल्या जातात। परंतु वेळेवर पाणी बिल भरून सुद्धा नागरिकांना पिण्याचे पाणी मिळत नाही, ही एक दुर्दैवी बाब आहे। दर्यापूर तालुक्यातील वडनेर गंगाई येथे मागील गेल्या 8 दिवसापासून नागरिकांना अतिशय गढूळ पाणी पाईपलाईन मधून मिळत आहे। पाण्यामुळे गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे, तर काही चिमुकली मुले या गढूळ पाण्यामुळे आजारी झाले, त्याच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुद्धा सुरू आहे। ग्रामस्थांनी या संदर्भात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण दर्यापूर येथील उपविभागीय अभियंता विजय शेंडे यांना लेखी तक्रार सुद्धा दाखल केलेली आहे। परंतु या तक्रारीची उपाध्यक्ष महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने कुठलीही दखल घेतली नाही। भविष्यात जर या गढूळ पाण्यामुळे कोणाचा जीव गेल्यास याला सर्वस्वी जबाबदार महाराष्ट्र जीवन प्राधिकरण राहील असा इशारा सुद्धा आता वडनेर गंगाई येथील ग्रामस्थांनी दिलेला आहे। अर्चना रक्षे, विदर्भ न्यूज, अमरावती।